ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे गाणं जरी शोलेमधलं असलं तरी मंत्री सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यामधील मैत्रीला साजेस आहे। कारण त्यांच्यामध्ये जरी राजकीय वाद असले तरी खोत यांच्या कार्यालयामध्ये असणारा खासदार शेट्टींचा फोटो मात्र काही वेगळंच सांगून जातो। मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीला रामराम जरी ठोकला असला तरी त्यांची राजू शेट्टी यांच्याशी असलेली मैत्री अजूनही टिकून आहे असं निदर्शनास आलंय। मंत्रालयामधील सदाभाऊ खोत यांच्या दालनामध्ये खासदार राजू शेट्टी यांचा फोटो लावल्याचं स्पष्टपणे दिसून येतं। आजही हा फोटो सोशल मीडियामध्ये खूपच व्हायरल होतोय। यावरून असं वाटतंय की सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी हे शोले सिनेमामधील खरे जय आणि वीरू आहेत। मंत्री सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून नावारूपास आले। त्या दोघांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती अनेक आंदोलने केली। त्यामध्ये ऊस आणि दुधाचे आंदोलन तर गाजलं गेलं। कालांतरानं सत्तांतर झालं आणि ते भाजपच्या कोट्यामध्ये येऊन बसले। सदाभाऊ खोत यांना मंत्रीपदही मिळालं आणि या दोघांच्यामध्ये फूट पाडण्यास सुरुवात झाली आणि शेवटी सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला। मात्र सदाभाऊ खोत यांच्या मंत्रालयामधील दालनामध्ये खासदार राजू शेट्टी यांचा फोटो लावल्याचं स्पष्टपणे दिसून येतं। आजही हा फोटो सोशल मीडियामध्ये खूप व्हायरल होतोय। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दालनामध्ये राजू शेट्टींचा फोटो आजही असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। याच्याबद्दल दोन गोष्टी येतात समोर की जे शोलेमध्ये जयवीरूची जोडी गाजलेली आहे त्या पद्धतीने ही जोडी सुद्धा एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवायची, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित मोठी लढाई करायची, रस्त्यावर यायची, एक जण आपले भाषणं करून सगळ्या शेतकऱ्यांना आपलंसं करायचं आणि दुसरा जण संघटनात्मक ताकदीवर येऊन मोठी संघटना बांधायची। अशा पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वाटचाल झाली आणि फार मोठ्या प्रमाणात ऊस शेतकऱ्यांचं आंदोलन या दोघांनी उभा केलं। यानंतर मात्र काही ज्यावेळेस सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद मिळालं त्यानंतर या दोघांमध्ये थोडी दरी पडली आणि दरी पडल्यानंतर अर्थात ती दरी कुणी पाडली, काय पाडली, नेमकं काय झालं हे सगळ्या लोकांना माहिती आहे त्याच्यामध्ये। पण तरीसो या दोघांची आपुलकी थोडी जरी तात्पुरती कटुता आली असली तरी दोघांच्यामध्ये आपुलकी आहे, कारण दोघंही शरद जोशींचे चेले आहेत, शरद जोशींचे शिष्य आहेत आणि शेतकऱ्यांसाठी लढणं ह्या दोघांचा हेतू एकच आहे, दोघांचं उद्दिष्ट एकच आहे। त्यामुळे दोघांच्यामध्ये आपुलकी असणं स्वाभाविक आहे। वाटा जरी समजा वेगळ्या झाल्या किंवा वेगवेगळ्या झाल्या असतील किंवा थोडी मनभेद झाले असतील तरी उद्दिष्ट एक असल्यामुळं या दोघांच्यामध्ये जो ओलावा आहे तो तरी अजून टिकून झालेला दिसतोय। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली।